आज असं एक घर बघितलंय, ते घर बघून तुम्हालाही असं वाटेल, की आपलंही एक घर असं असावं. चला बघूयात. तर अशा प्रकारे माझा प्रवास सुरू झाला आज कोकणाकडे. कोकणातील सावंतवाडी हे डेस्टिनेशन होतं आणि ह्या लोकेशनला मी येऊन पोहोचले. जिथे आल्यावर मला खरंच खूप भारी वाटलं, कारण ह्या बंगलोची एक साईड जी अशी दिसत होती, ज्याच्या समोर पार्किंग स्पेस होती, फोर व्हीलर्स वगैरे लावण्यासाठी, आणि ह्या बंगलोची दुसरी बाजूची इतकी ब्युटिफुल वाटत होती. सो लेट्स गो इनसाइड. हॅलो हर्षदा, वेलकम. तर हा आहे या बंगलोचा एंट्रन्स. एंट्रन्सलाच दोन्ही बाजूला प्लांटेशन केलेले आहेत. हे प्लांट्स खूप वाईजली चूज केलेले आहेत, ज्यामुळे एक फ्रेश वाईब मिळते आणि अशी होते ह्या बंगलोची सुरुवात. थोडंसं पुढं गेल्यानंतर मला तिथेच एक कोर्टयार्ड जिथे तुलसी वृंदावन सुद्धा बघायला मिळालं. आणि आता बघूयात ह्या बंगलोचा लिव्हिंग एरिया. तर ह्या जुन्या घराची आठवण म्हणून हे पेंटिंग तर आहेच, पण तिथेच असणारे हे भरपूर सारे जे ब्लॅक अँड व्हाईट फ्रेम्स आहेत, तर तेही मला तितकेच छान वाटले, कारण जे जुने फोटोज आहेत तर त्याची एक सुंदर मेमरी इथे क्रिएट केलेली आहे. सो दिस इज लिव्हिंग एरिया, जो मला खूपच आवडला. आपण हार्ट ऑफ दी हाऊस असं म्हणू शकतो, जे सिम्प्लिसिटी आणि लक्झुरियस पण आहे, पण तितकाच खूप थॉटफुली डिझाईन केलेला आहे, विथ अटॅच्ड ओपन किचन. आणि मग मी बघितलं ह्या घरातील स्पिरिच्युअल हार्ट, म्हणजेच हे मंदिर. मॉडर्न डिझाईन त्याचसोबत काही ट्रेडिशनल व्हॅल्यूजही तितकेच इम्पॉर्टंट असतात, हे दिसून येतं ह्या तुलसी वृंदावनमुळे. ह्या बंगलोचं डिझाईन इतकं परफेक्ट केलेलं आहे आणि खूप थॉटफुली, कारण कुठूनही जर बघितलं कोणत्याही रूममधून तरी हा ग्रीन व्ह्यू जो आहे तर तो सेमच दिसतो. 20,000 स्क्वेअर फीटची ही जागा आणि तिथं असणारा हा बंगलो, ज्याच्या आजूबाजूला इतकी सगळी जुनी झाडं आहेत. प्रत्येक रूमची एक वेगळी स्पेशालिटी आहे. ह्या बेडरूमची खासियत मला ही वाटली की इथे डबल डोअर आहे, जे की स्लायडिंग डोअर्स आहेत, अगदी फ्लोअर टू सिलिंग ग्लास डोअर, आणि ज्यामुळे ह्या रूमचा लुक एकदम स्पेशल वाटत होता. मिनिमल लाईट, सॉफ्ट कलर आणि सेम फ्लोरिंग, त्यामुळे ही रूम जी आहे तर ती स्पेशल वाटत होती. सगळ्यात ह्या मिरर मधनं रिव्हर्स बघितलं ना, इथे त्या मिरर मधनं रिव्हर्स बघा, हे खूप छान वाटतं. हे सूट वेगळं वाटतं. बॅकग्राऊंडची जी ग्रीनरी आहे तर ती त्या मिररमध्ये रिफ्लेक्ट होत होती आणि त्यामुळे अजूनच छान वाटत होतं. किती भारी वाटत असेल ना, म्हणजे दिवसाची सुरुवात इतकी परफेक्ट होते जेव्हा आपण झोपेतून जागे होतो आणि समोर हा इतका छान ग्रीन व्ह्यू बघायला मिळतो. खूप जुनी झाडं आहेत आणि तिथे येणारे खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे पक्षी, त्यांचा किलबिलाट, त्यामुळे ही जी मॉर्निंग आहे तर ती खूप स्पेशल वाटते ह्या रूममुळे. ह्या बंगलोमधील प्रत्येक रूमला सूट होईल असंच फर्निचर कस्टमाइज करून घेतलेलं आहे, त्यामुळे ह्या रूमची ब्युटी अजूनच एन्हान्स झालेली आहे. त्यानंतर आम्ही निघालो फर्स्ट फ्लोअरवरती. तिथून जात असताना मला एक ही 100 वर्ष जुनी पेटी बघायला मिळाली, जी त्यांच्या आजोबांच्या काळातली आहे. ती आठवण म्हणून काही जुन्या गोष्टी अशाच त्यांनी जपून ठेवलेल्या आहेत. फर्स्ट फ्लोअरवरती असणारी ही मास्टर बेडरूम. ह्या बंगलोमधील प्रत्येक स्पेससाठी त्या रूमला डेकोरेटही करता येईल आणि युजफुलही ठरेल अशा प्रकारचं फर्निचर त्यांनी सिलेक्ट केलेलं आहे, त्यामुळे सुद्धा त्या प्रत्येक रूमचा लुक जो आहे तर तो चेंज होतो. ह्या बेडरूमच्या दोन्ही बाजूला असणारी जी स्पेस आहे तर ती ॲज अ बाल्कनी म्हणून यूज करता आली आणि तिथून दिसणारा जो व्ह्यू आहे, सिरियसली म्हणजे पावसाळ्यात तर इतकं सुंदर वाटतं आणि हा नजारा खरंच खूप मनमोहक आहे. इंटिरियरमध्ये फर्निचरची चॉईस ही खूप इम्पॉर्टंट आहे, कारण परफेक्ट फर्निचर चॉईसमुळे सुद्धा रूम इन्स्टंटली एलिगंट, स्टायलिश आणि बॅलन्स्ड दिसते.
फर्स्ट फ्लोअरहून सेकंड फ्लोअरला जात असताना मी एक गोष्ट नोटीस केली. युजली स्टेअरकेसला अवॉइड केलं जातं, पण इथे मात्र स्टेअरकेस वॉलला सुद्धा तितकाच इम्पॉर्टन्स दिलेला आहे. कारण ह्या नॉर्मल वाटणाऱ्या वॉलवरती सुद्धा जस्ट काही पेंटिंग्ज आणि फ्रेम्स लावलेले आहेत, त्यामुळे ही वॉलसुद्धा तितकीच स्टायलिश वाटते आणि एक वेगळीच वाईब क्रिएट होते. अँड दी मोस्ट युनिक पार्ट ऑफ दिस हाऊस म्हणजेच ही रूम जी मला पर्सनली खूप आवडली, कारण ही एक जेनझी वाईब देणारी रूम खूप थॉटफुली डिझाईन केलेली आहे. इथे येताच एकदम चिल आणि म्युझिकल वाईब फील झाली. फर्निचर सिम्पल नाही पण युनिक मात्र नक्कीच आहे आणि या रूमला एक वेगळंच कूल कॅरेक्टर ह्यामुळे आलेलं आहे. लाईट्स स्पेशली सिलेक्टेड आहेत, सॉफ्ट आणि वॉर्म. वॉलवरचे रेट्रो थीम फ्रेम्स जे आहेत तर ते इमिजिएटली अटेन्शन ग्रॅब करतात. आणि आंबे इथून काढतो. या बाल्कनीमधून मला अजून एक गोष्ट बघायला मिळाली, ती म्हणजेच हे कौलारू स्लोपिंग रूफ जे आहे, तर पावसाळ्यामध्ये पावसाचं पाणी तसंच वाया जाऊ नये, ते साठवता यावं म्हणून हे अशा प्रकारचं स्ट्रक्चर केलेलं आहे. ह्या बंगलोच्या प्रत्येक कॉर्नरमध्ये थॉटफुली डिझाईन केलेलं स्ट्रक्चर आणि क्रिएटिव्हिटी दिसून येते. So, this house is designed by Studio Masing and full credit goes to architect Mangesh Jadhav. घरातील सिनियर्स जे आहेत तर त्यांच्यासाठी ही स्पेशली असणारी लिफ्ट. इनसाइड इंटिरियर्स कम्फर्ट देतात, पण आउटसाइड ग्रीनरी जी आहे तर ती मनाला पीस देते. त्या दोन्हीही गोष्टी मिळून खऱ्या अर्थाने घर खूप सुंदर वाटायला लागतं. घराची बाहेरची बाजू ही तितकीच महत्त्वाची ठरते आणि जिथे जास्त प्लांट्स असतील त्यामुळे एक नॅचरल थेरपी मिळते. आणि इथेच बाजूला असणारा हा स्विमिंग पूलसुद्धा बघायला मिळाला. मी असं ऐकलं होतं की घर ऐसा बनाओ जहाँ जाने का मन हो, जहाँ रहने का मन हो, जहाँ पे स्ट्रेस खत्म हो. काहीसा असाच फील मला इथे आला. एक छानसा सुंदर टुमदार बंगला ज्याच्या आजूबाजूला खूप ग्रीनरी आहे, तिथेच स्विमिंग पूल आणि हा गझिबो जिथे सकाळी किंवा संध्याकाळी चहा किंवा कॉफी घेण्याची काही मजाच वेगळी आहे. ह्या बंगलोचं डिझाईन कितीही मॉडर्न असलं तरीसुद्धा इथल्या काही गोष्टी ज्या जुन्या आहेत त्या तशाच जपून ठेवलेल्या आहेत, जशी की ही विहीर आणि इथल्या लहानपणीच्या गोष्टी त्यांनी मला सांगितल्या. डिझाईन जर तुम्हाला हे डिझाईन जर मिनिमलिस्टिक आहे आणि असं खूप जास्त आम्ही काही केलेलं नाही, पण ओव्हरऑल आम्हाला तर खूप आनंद आहे. तर त्याच्यामध्ये मेन ॲडव्हान्टेज हा आहे की घरात जेवढी डोकी असतात ना तेवढे प्रत्येक माणूस आर्किटेक्ट आणि डिझायनर स्वतःला समजतो. डिझाईन ही गोष्ट ना बऱ्याच लोकांना समजत नाही, पण त्यांना वाटतं त्यांना समजतं. त्यामुळे आमच्याकडे एक रूल क्लिअर होता. डिझायनर आमचे आर्किटेक्ट मंगेश जाधव, ते त्यांना माहिती आहे आमची चॉईस काय. आमचं मिनिमल रिक्वायरमेंट होतं की हे ग्रीनरी आणि हे नॅचरल ब्युटी आहे ती घरात मर्ज झाली पाहिजे. बाकी आम्हाला गॉडी फ्लॅशी काही नको, एकदम लक्झुरियस अंडरस्टेटेड आणि एलिट एवढंच हवं. एवढीच डिझाईन ब्रीफ आहे. फंक्शनल रिक्वायरमेंट ह्या सांगणार आणि मला काय थोडंफार दिसतं चांगलं की नाही दिसतं एवढंच मी सांगणार. मला त्याच्या पलीकडे कुठे काय करायचं पुन्हा हिच्यात आणि माझ्या सोडून ते सुद्धा लिमिटेड. म्हणजे कधी कधी आमचा आर्किटेक्ट घाबरायचा विचारायला की अरे हे काहीतरी तुम्ही ठरवा. ती जबाबदारी त्याची होती. माझा एवढाच ब्रीफ होता की तुला जे ठीक वाटते ते तू कर. पण तुम्हाला असं वाटतंय का की आपण सगळं काम आर्किटेक्टकडे सोपवल्यामुळे खूप बऱ्याचशा गोष्टी इझी इंटरव्हेन्शन झिरो आणि त्याच्या क्रिएटिव्हिटीला मॅक्सिमम स्कोप आणि आम्हाला त्याच्यावर फुल कॉन्फिडन्स होता. आणि घरात भांडणही झाली नसेल की माझ्या आवडीचं हे नाही झालं. काही नाही. खूप सुंदर आहे घर, पण किती खर्च आला? बरं, तो नेमका खर्च किती हे मला पण नाही समजलं. तुम्ही गेस करू शकता. बाकी घर सुंदर होतं ना आणि खरंच वाटतं ना असं एक घर आपलं पण नक्की असावं.